नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोडे कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा। आज आपण भारतीय अर्थव्यवस्था BA भाग 3 सेमिस्टर 5 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 1 मधील भारताचे राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेला महत्त्वाचे स्थान आहे। देशातील लोकांचे राहणीमान, त्यांना प्राप्त होणाऱ्या सुखसोयी व त्यांना मिळणारे समाधान ह्या सर्व गोष्टी त्या देशातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकारावर व वितरणावर अवलंबून असतात। म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्नाला कोणत्याही देशाची समृद्धी व सामाजिक कल्याण याचे मोजमाप करणारा एक मापदंड असे म्हटले जाते। कोणत्याही देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून त्या देशातील लोकांचे जीवनमान कसे आहे हे कळते। तसेच देशाचा आर्थिक विकास होत आहे किंवा नाही व विकास होत असल्यास विकासाची गती किती आहे हे सर्व समजून घेता येते। त्यामुळे प्रत्येक देशात राष्ट्रीय उत्पन्नाच्या अध्ययनाला महत्त्व दिले जाते। तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अनेक अर्थशास्त्रज्ञांनी व्याख्या दिलेल्या आहेत। त्यापैकी आपण डॉक्टर मार्शल यांची राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या इथं अभ्यासू। तर डॉक्टर मार्शलच्या मते देशातील श्रम, भांडवल आणि नैसर्गिक साधनसामग्रीच्या सहाय्याने प्रतिवर्षी मूर्त आणि अमूर्त अशा वस्तू व सेवांचे जे निव्वळ उत्पादन झालेले असते ते राष्ट्रीय उत्पन्न होय। त्याचप्रमाणे एक साधी व सोपी जी व्याख्या आहे ती आपण करू शकतो की कोणत्याही देशाचे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षात उत्पादित संपूर्ण वस्तू व सेवांच्या मूल्याची बेरीज होय। त्यातून उत्पादनाकरिता वापरलेल्या यंत्र व भांडवली वस्तूंचा घसारा वजा केला जातो आणि विदेशातून प्राप्त शुद्ध उत्पन्न त्यात मिळविले जाते। तर त्यानंतर आपण राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये काय आहेत त्याचा आपण अभ्यास करू। तर राष्ट्रीय उत्पन्नाचं पहिलं वैशिष्ट्य आहे एका वित्तीय वर्षाचे उत्पन्न। तर राष्ट्रीय उत्पन्नाची गणना नेहमी एका वित्तीय कालावधीसाठी केली जाते। सर्वसाधारणपणे ही गणना एका वर्षासाठी असते। भारताचे वित्तीय वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे आहे। त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे पैशात व्यक्त। तर राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशात व्यक्त केले जाते। ज्या वस्तू व सेवांना विनिमय मूल्य असते अशाच वस्तू व सेवांचा समावेश हा राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो। त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे फक्त अंतिम वस्तू व सेवेचे मूल्य। तर राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते, कच्च्या मालाचे मूल्य मोजले जात नाही। त्यानंतर चौथा जो वैशिष्ट्य आहे तो म्हणजे एकूण निव्वळ मूल्य। तर राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना वस्तू व सेवेचे निव्वळ मूल्य विचारात घेतले जाते। उत्पादन प्रक्रियेत भांडवली वस्तूचा सतत वापर होत असतो, त्यामुळे भांडवली वस्तूची झीज होत असते, त्यास घसारा असे म्हणतात। तर राष्ट्रीय उत्पन्नात घसारा मोजला जात नाही। त्यानंतर पाचवं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे निव्वळ विदेशी उत्पन्न। तर राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना विदेशी व्यापारापासून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा समावेश केला जातो, म्हणजे निव्वळ निर्यात मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केले जाते। त्यानंतर सहावं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रभावी संकल्पना। तर राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रभावी संकल्पना आहे। वस्तू व सेवांचे उत्पादन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, म्हणून एका वर्षाच्या काळात उत्पादित झालेल्या
वस्तू आणि सेवांचा प्रवाह म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आणि शेवटचं 7वं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे समग्रलक्षी संकल्पना. तर राष्ट्रीय उत्पन्न ही समग्रलक्षी संकल्पना आहे. विशिष्ट काळातील राष्ट्रीय उत्पन्नावरून अर्थव्यवस्थेच्या कामगिरीची जी आहे कल्पना आपणास येत असते. त्यानंतरचा मुद्दा आपण अभ्यासू, राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व काय आहे. तर राष्ट्रीय उत्पन्नावरून देशातील सर्वसामान्य लोकांच्या राहणीमानाची कल्पना येते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाचे महत्त्व जे आहे ते आपण खालील मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करू. तर पहिला जे महत्त्व आहे ते म्हणजे आर्थिक विकासाचे सूचक. तर एखाद्या देशाचा आर्थिक विकास हा किती प्रमाणात झालेला आहे याचे प्रमुख मापदंड हे राष्ट्रीय उत्पन्न आहे. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नावरून तो देश विकसित किंवा अविकसित आहे हे कळून येण्यास आपणास मदत होते. त्यानंतर दुसरं जो महत्त्व आहे तो म्हणजे धोरण ठरविण्यास सहाय्यक. तर सरकारला आपले मौद्रिक व राजकोषीय धोरण ठरवण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न हे अत्यंत उपयुक्त ठरते. राष्ट्रीय उत्पन्नावरून वितरण, करारोपण, सार्वजनिक व्यय हे धोरण सरकार ठरवित असते. त्यानंतर तिसरं जे महत्त्व आहे ते म्हणजे आर्थिक नियोजनास उपयुक्त. तर नियोजनाची उद्दिष्टे कितपत पूर्ण झालेली आहेत हे आपणास राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीवरून कळून येते आणि त्यानुसार नियोजनाची पुढील उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत होत असते. त्यानंतर चौथं जे महत्त्व आहे ते म्हणजे तुलना करणे. तर वेगवेगळ्या विकसित देशामधील वेगवेगळ्या कालखंडातील राष्ट्रीय उत्पन्न किती आहे याची तुलनाही आपणास राष्ट्रीय उत्पन्नावरून करता येते. यावरून वेगवेगळ्या देशाचा विकास दर, राहणीमान याचा अभ्यास करण्यात येतो. त्यानंतर पाचवं जे महत्त्व आहे ते म्हणजे अर्थव्यवस्थेचे स्वरूप कळते. तर राष्ट्रीय उत्पन्नावरून विकासाचा दर कळत असतो. तसेच अर्थव्यवस्थेच्या एकूण उत्पादन क्षमतेची कल्पना येते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणत्या क्षेत्राचा वाटा किती आहे याची कल्पना येते. उद्योग, कृषी सेवा या क्षेत्रातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीनुसार अर्थव्यवस्था प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रात कशी वाटचाल करते हे अभ्यासण्यास मदत होते. त्यानंतर 6वं जे महत्त्व आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार्य. तर देशाचे आंतरराष्ट्रीय धोरण ठरवण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. IMF, वर्ल्ड बँक यासारख्या मौद्रिक संस्थांचे सहकार्य हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारावर निश्चित होत असते आणि देशातील भांडवलाचा या संस्थांमधील हिस्सा हा आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारावरच निश्चित करीत असतो. त्यानंतर 7वं जो महत्त्व आहे तो म्हणजे दरडोई उत्पन्नाची गणना. तर राष्ट्रीय उत्पन्नाला देशातील एकूण लोकसंख्येने भागले असता दरडोई उत्पन्न कळून येते. निरनिराळ्या वर्षाकरता तयार केलेल्या दरडोई उत्पन्नाच्या आकडेवारीवरून देशाच्या उत्पन्नात कोणते बदल घडून आले आहे याचा अंदाज घेता येतो. त्यानंतरचा मुद्दा आहे प्रगतीचे मोजमाप. तर आर्थिक विकासाचे महत्त्वाचे निर्देशक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर, दरडोई उत्पन्न वाढीचा दर, भांडवल निर्मितीच्या वाढीचा दर इत्यादी सर्व गोष्टी राष्ट्रीय उत्पन्न आकडेवारीवरून समजून येतात. ह्या विविध प्रकारच्या दरावरून आर्थिक नियोजनामुळे कितपत प्रगती झाली याचा बोध होत असतो. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे अंदाजपत्रक. तर देशाची आर्थिक व सामाजिक उन्नती करणे हा सरकारच्या अंदाजपत्रकाचा उद्देश असतो. याकरता मुद्रास्फीती नियंत्रित करणे व रोजगार वाढविणे आवश्यक असते. स्फीती नियंत्रित करण्याकरिता किती बचत करणे आवश्यक आहे, किती कर आकारावे लागेल, किती गुंतवणूक करावी लागेल, ह्या सर्व गोष्टीकरता राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी जी आहे अत्यंत उपयुक्त ठरत असते. त्यानंतर आपण अभ्यासू भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये काय आहेत. तर स्वातंत्र्योत्तर काळातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवृत्तीचा जर आपण विचार केला तर त्यावरून अलीकडच्या काळातील भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची
काही वैशिष्ट्ये आपणास दिसून येतात. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे कृषीवर भर. तर वर्तमान काळात भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचे योगदान 13.9% एवढे आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील कृषीचे महत्त्व जाणून या क्षेत्राच्या विकासाला महत्त्व देणे आवश्यक आहे. अलीकडे या क्षेत्राची रोजगार क्षमता वाढली आहे आणि बाजारयोग्य आधिक्याची मात्रा देखील वाढत चालली आहे. दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न कमी. तर भारतात राष्ट्रीय उत्पन्नातील व दरडोई उत्पन्नातील वाढीचा दर आपणास बराच कमी दिसून येतो. 1950-51 मध्ये ते 1998-99 या काळात भारतात राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीचा सरासरी वार्षिक दर 4.3% होता. याच काळात चीनमध्ये तो 9.1% आपणास दिसून येतो. भारतात राष्ट्रीय उत्पन्नात मंद गतीने वाढ होत आहे आणि लोकसंख्या वेगाने वाढत आहे, म्हणून दरडोई उत्पन्नातील वाढीचा दर कमी आहे. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे उत्पन्नाची असमान वाटणी. तर भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी असमान असलेली दिसून येते. 1994च्या मानव विकास अहवालात प्रतिपादन करण्यात आले आहे की भारतात उच्च स्तरातील 20% लोकसंख्येच्या हातात राष्ट्रीय उत्पन्नाचा 84.7% हिस्सा आहे आणि सर्वात अधिक गरीब खालच्या स्तरातील 20% लोकांच्या हाती फक्त राष्ट्रीय उत्पन्नाचा 1.4% हिस्सा आहे. त्यामुळेच भारतातील अधिकांश लोकांचे जीवनमान जे आहे ते हीन दर्जाचे आपणास दिसून येते. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे तृतीय क्षेत्राचा वाटा वाढत आहे. तर योजना काळात भारतातील सेवा क्षेत्राचा वेगाने विकास झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नातील या क्षेत्राचा वाटा देखील हा अलीकडच्या काळात बराच वाढलेला दिसून येतो. 2008-9 मध्ये हा वाटा आपणास 57.3% पर्यंत वाढलेला दिसून येतो. पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे क्षेत्रांचा कमी अधिक विकास. तर भारतातील प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्राचा विकास सारख्याच गतीने झालेला आढळून येत नाही. 1951 ते 2009 या काळात प्राथमिक क्षेत्राचा वार्षिक 2.9% दराने विकास झालेला आढळून येतो आणि द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्राच्या वृद्धीचा दर याच काळात अनुक्रमे 6.3% आणि 7.1% झालेला आपणास दिसून येतो. त्यानंतर सहावा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रादेशिक भिन्नता. तर प्रादेशिक भिन्नता हे देखील भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य दिसून येते. दरडोई उत्पन्नातील वाढीचा जो राष्ट्रीय दर आहे त्या दरापेक्षा जास्त दराने फक्त 6 राज्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न वाढलेले दिसते. यात गोवा राज्याचा क्रमांक जो आहे सर्वात वर असून बिहार राज्याचा क्रमांक हा सर्वात शेवटचा दिसून येतो. त्यानंतर सातवा जो मुद्दा आहे तो म्हणजे ग्रामीण नागरी भिन्नता. तर भारताच्या ग्रामीण क्षेत्रातील भिन्नता आणि नागरी क्षेत्रातील उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर भिन्नता दिसून येते आणि ही भिन्नता भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आठवा जो मुद्दा आहे तो म्हणजे लघु उद्योगाचे महत्त्व. तर लघु आणि कुटीर उद्योग मुख्यतः घरगुती स्वरूपाचे आहेत, त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाचे मापन करणे फारसे सोपे नाही. तरीही 1951च्या राष्ट्रीय समितीने आपल्या अहवालात यासंबंधीचे निष्कर्ष काढले होते. त्यावरून दिसून येते की त्यावेळी औद्योगिक उत्पन्नात लघु क्षेत्राचा वाटा 65.8% होता. अलीकडच्या काळात मोठ्या उद्योगांचा बराच विकास झालेला असला व त्यांचा औद्योगिक उत्पादनातील वाटा वाढलेला असला तरीही लघु उद्योगाचे क्षेत्र जे आहे त्याचे महत्त्व काही कमी होत नाही. त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सार्वजनिक व खाजगी क्षेत्र. तर भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे एक आणखी महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्नात खाजगी क्षेत्राचे योगदान बरेच जास्त आहे. ते 75.8% आहे आणि बाकीचे जे आहे ते आपणास 24.2%
योगदान दिसून येते. त्यानंतर आपण भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मंद गतीने वाढण्याची काय कारणे आहेत त्याचा आपण शोध घेऊ. पहिला जो घटक आहे तो म्हणजे लोकसंख्या वाढ. तर भारतातील लोकसंख्या वाढीचा उच्च दर राष्ट्रीय उत्पन्नातील मंद वाढीला जो आहे कारणीभूत आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे कृषीवर आधारित. तर भारतीय अर्थव्यवस्था अत्याधिक प्रमाणावर कृषी क्षेत्रावर निर्भर आहे. राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचे योगदान बरेच मोठे आहे. सध्या हे योगदान घटले असले तरी एकंदर कार्यशील लोकसंख्येपैकी जवळजवळ 67% लोकसंख्या अजूनही कृषीवर निर्भर आहे. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे व्यावसायिक संरचना. तर भारतातील लोकसंख्येची महत्त्वपूर्ण व्यावसायिक संरचना देखील राष्ट्रीय उत्पन्नातील मंद वृद्धीला कारणीभूत आहे. जवळजवळ 67% श्रमशक्ती कृषीवर अवलंबून आहे आणि 31% लोकसंख्या तृतीयक उद्योगात गुंतलेली आपणास दिसून येते. शिवाय कृषी क्षेत्रातील आणि इतर क्षेत्रातील अपूर्ण रोजगारी देखील राष्ट्रीय उत्पन्नातील मंद गतीला जी आहे जबाबदार आहे. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे निम्न दर्जाचे उत्पादन तंत्र. भारताच्या अनेक व्यवसायात अजूनही निम्न दर्जाच्या उत्पादन तंत्राचा वापर केला जात आहे. त्यामुळे सर्वच व्यवसायात उत्पादकता कमी राहून त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मंद गतीने जे आहे ते वाढते आहे. त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे औद्योगिक विकासाचा अभाव. तर भारतात औद्योगिक क्षेत्राचा पुरेसा विकास न झाल्यामुळे देखील राष्ट्रीय उत्पन्न मंद गतीने वाढत आहे. त्यानंतर सहावा जो मुद्दा आहे तो म्हणजे आधारभूत संरचनेचा अभाव. तर भारतात वाहतूक, दळणवळण, रेल्वे, वीज, सिंचन इत्यादी आधारभूत संरचनाचा समाधानकारक विकास झालेला नाही. यामुळे जे आहे कृषी आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासात अडथळे येऊन या दोन क्षेत्राचा पुरेसा विकास झालेला नाही आणि कृषी व औद्योगिक क्षेत्र पुरेशा प्रमाणात विकसित न झाल्याने राष्ट्रीय उत्पन्न जे आहे कमी दराने वाढत आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे बचत गुंतवणूक दर कमी. तर भारतात बचतीचा दर कमी आहे कारण लोकांचे उत्पन्न कमी आहे. बचतीचा दर कमी असल्यामुळे गुंतवणुकीचा दर कमी राहून भांडवल निर्मितीचा दर देखील कमी आहे. त्यामुळे भांडवल निर्मिती पुरेशा मात्रेत होऊ शकली नाही आणि भांडवल निर्मितीची मात्रा कमी असल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीचा दरसुद्धा कमी आहे. त्यानंतर आपण राष्ट्रीय उत्पन्नातील वृद्धीचा दर वाढवण्याकरता उपाय किंवा सूचना काय आहेत ते मुद्देसूद अभ्यासू. तर पहिला मुद्दा आहे कृषीचा विकास. तर भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी विकासाचे योगदान अजूनही बरेच अधिक आहे. हे या अगोदरच आपण स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात वेगाने वाढ करण्यासाठी कृषी क्षेत्राचा जलद विकास करणे जे आहे ते आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे उद्योगाचा विकास. तर राष्ट्रीय उत्पन्नातील औद्योगिक क्षेत्राचे योगदान वाढवण्यासाठी औद्योगिक क्षेत्राच्या विकासावर जे आहे भर देणे आवश्यक आहे. तिसरा जो मुद्दा आहे ते म्हणजे बचत गुंतवणूक वाढ. तर राष्ट्रीय उत्पन्नात वेगाने वाढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल निर्मितीची आवश्यकता असते, परंतु भांडवल निर्मिती ही बचत आणि गुंतवणुकीवर अवलंबून असते. भारतात बचतीच्या व गुंतवणुकीचा दर सध्या बराच कमी असल्यामुळे भांडवल निर्मितीचा दर देखील कमी आहे. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते मंद वेगाने वाढत आहे आणि म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्नात वेगाने वाढ करण्यासाठी भारतात बचतीचा व गुंतवणुकीचा दर वाढवणे जे आहे ते आवश्यक आहे. त्यानंतर चौथा जे उपाय आहे ते आहे आधारभूत संरचनेचा विकास. तर राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी बरीच वर उंचावण्यासाठी रस्ते, वीज, पाणी पुरवठा, रेल्वे, दळणवळण, लोखंड आणि पोलाद यासारख्या आधारभूत संरचनाचा विकास होणे जे आहे ते आवश्यक आहे. त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे नैसर्गिक साधनांचा योग्य वापर. तर भारतातील नैसर्गिक साधनसामग्रीचा आर्थिक विकासासाठी विवेकपूर्ण पद्धतीने पुरेपूर उपयोग केला पाहिजे. त्याने राष्ट्रीय उत्पन्नाचा आकार व त्यातील वाढीचा दर या दोन्हीमध्ये वाढ करणे शक्य होईल.
त्यानंतर 6वा जो मुद्दा आहे तो म्हणजे उत्पन्न वाटणीत समानता. तर भारतात प्रगतिशील करारोपणाद्वारे उत्पन्नाच्या वाटणीतील विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच कल्याण कार्यक्रम व दारिद्र्य निर्मूलनाच्या कार्यक्रमाद्वारे सुद्धा विषमता नष्ट करता येते आणि असे कार्यक्रम जे आहे ते देशात मोठ्या पातळीवर जे आहे सरकारने राबवावे. त्यामुळे जे आहे उत्पन्नामध्ये समानता प्रस्थापित होईल. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे लोकसंख्या नियंत्रण. तर वाढत्या लोकसंख्येचा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या पातळीवर नकारात्मक परिणाम होतो आहे आणि त्यामुळे जे आहे दरडोई उत्पन्न देखील वेगाने वाढत नाही. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात वेगाने वाढ करण्यासाठी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर 8वा जो मुद्दा आहे तो आहे संतुलित विकास. तर राष्ट्रीय उत्पन्नातील जलद गतीने वाढीसाठी अर्थव्यवस्थेच्या कृषी, उद्योग आणि सेवा या तिन्ही क्षेत्राचा एकाच वेळी संतुलित विकास होणे आवश्यक आहे. 9वा मुद्दा आहे आपला विदेशी व्यापार वाढ. तर राष्ट्रीय उत्पन्नात वेगाने वाढ होण्यासाठी देशाच्या विदेशी व्यापाराची वेगाने वाढ होणे आवश्यक आहे. विशेषतः देशाच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ होणे आवश्यक आहे. त्यामुळे विकासासाठी आवश्यक तंत्रज्ञान सहजतेने आयात करणे शक्य होत असते. आणि शेवटचा जो उपायाचा मुद्दा आहे तो म्हणजे आर्थिक उदारीकरण. तर आर्थिक विकासाच्या मार्गात सरकारने जे वेगवेगळे कृत्रिम अडथळे निर्माण केलेले आहेत ते शक्यतो दूर केले पाहिजे. जसे औद्योगिक परवाना पद्धती, आयात परवाना पद्धती इत्यादी. त्यामुळे जे आहे सरकारने उदारीकरणाची नीती अनुसरली पाहिजे. यामुळे भारतात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक वाढून योग्य त्या उत्पादन तंत्राची आयात होईल व वेगवेगळ्या उद्योगातील उत्पादकता वाढेल. तर अशा प्रकारे आपण भारताचे राष्ट्रीय उत्पन्नाबाबत माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.